रश्मी हे काय आहे? हा साखरेचा पाक आहे. हा जो आपण गुढी उभारणार आहोत ना, हा त्याला ह्या साखरेच्या पाकाचा हार म्हणजे त्याला बत्ताशे बोलतात खरं तर. हा तर त्याचा हार आपल्याला घालायचा आहे म्हणून हा बत्ता. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी प्रकाश वडील तुम्हा सर्वांचं पाडव्याच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. तर सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी सुद्धा आता गुढी उभारणार आहे, त्यासाठी ब्लॉग सुरू केला आहे. चला या ब्लॉगला सुरुवात करूया. ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, सो शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे तयारी सुरू आहे रश्मीची. ही बघा बत्ताशाची माल पण आता रेडी झालेली आहे, पूर्ण सुकलेली आहे. गुढी इथं उभारायची आहे, काठी पण आहे आपल्याकडे. गाडी काढून घेतो आधी. चला. गुढीपाडवा तर आपण सर्वच साजरा करतो, परंतु गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा ही तेव्हापासून सुरू झाली ज्यावेळी प्रभू श्रीराम हे 14 वर्ष वनवासातून परतले होते आणि त्यावेळी लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या होत्या आपल्या घरोघरी. तशीच गुढी आता आपण आपल्या घरासमोर उभारूया आणि हा दिवस साजरा करूया. चला, आपली तयारी ऑलमोस्ट होत आलेली आहे. आप्पा पण इथे रेडीमध्ये आहेत आणि रश्मी मॅडमसुद्धा आपल्या पारंपरिक रूपामध्ये रेडी आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे हिंदू सणांमध्ये प्रत्येक वेळी एक सायन्स लपलेलं असतं, एक सायंटिफिक रिझन असतं. तर तेच रिझन आपण गुढी उभारता आपल्याला रश्मी सांगणार आहे. तर चला, रश्मीने गुढी सजवायला सुरुवात केलेली आहे. तर आता आपण ती कशी सजवते ते बघूया. तर व्यवस्थित काठी आणून त्याला धुवून पुसून ठेवलेली. ठीक आहे. मी आता याला हळद कुंकू आणि गंध लावून घेते. आता ही साडी आहे तर त्याला मी व्यवस्थित निरा पाडून घेते आणि ही साडी मी आता याला बांधणार आहे गुढीला. ओके. साडी का लावते? साडी म्हणजे गुढीला आपण एक रेशमी वस्त्र बांधायचं असतं. आता रेशमी वस्त्र का तर आपण बघ आपल्या लाईफमध्ये प्रत्येकाचा एक काही नाही का रंग असतो, एक फेवरेट रंग किंवा एक विशिष्ट रंग असतो. तर त्या रंगाची आपल्याला वर्षभर जाणीव राहायला पाहिजे म्हणून तो एक रंगीबिरंगी कापड किंवा वस्त्र म्हणून ही साडी बांधतो. साडी बांधली तरी चालते किंवा दुसरा एक पीस बांधला तरी चालतो किंवा अजून दुसरा कोणतं तरी वस्त्र जे रंगाची जाणीव करून देईल आपल्याला. तर आता मी ह्या साड्यांची निर्या आणि मी इथून फोल्ड केले कारण आपल्या हाईटनुसार म्हणून मी फोल्ड केली. ओके. मी अशी याला इथं बांधणार आहे दोऱ्याशी म्हणजे ते व्यवस्थित राहील म्हणजे विस्कटणार नाही. आता मी ह्याला कडुलिंबाच्या पानं बांधणार आहे. ही ओके. कडुलिंबाची का पानं? कडुलिंबाची पानं म्हणजे बघ आपला गुढीपाडवा कधी येते जेव्हा उन्हाळा चालू होते आणि हिवाळा संपते तेव्हा गुढीपाडवा येतं बरोबर. मग त्यावेळी आहे ना इन्व्हायरमेंट मध्ये भरपूर सारे चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीला त्रास होतोय, सर्दी होते, खोकला होतोय, ताप येतोय. मग त्याच्यासाठी हा ना कडुलिंबाचा पाला हा इम्युनिटी पॉवर साठी बेस्ट आहे. ओके. हा कडुलिंबाचा पाला बांधला जातो. अच्छा. आणि हा एक आंब्याचा टाळ आपण सगळ्या शुभ ह्याला वापरतो. तर आता आपण हे आंब्याचा टाळ घेतला, कडुलिंबाची पानं घेतली, आता एक हार घेतलाय, हार बांधतो. इथं आहे ना कोकणात चाफ्याची फुलं बांधतात, इथं चाफ्याच्या फुलांचा हार बांधतात. आपण आता हा गोंड्याचा घेतला आणि आता मी याला ही बत्ताशांची माळ म्हणजे साखरेचा हार घालणार, हार पण बांधून घेणार. ओके. बत्ताशाची माळ का? बत्ताशाची माळ म्हणजे हा साखरेच्या पाकाचा हार आहे बरोबर. हा. तर आपण आपल्या लाईफ मध्ये काही वाईट गोष्टी घडतात, काही चांगल्या गोष्टी घडतात बरोबर. हा. तर आपलं लाईफ हे कडू आणि गोड क्षणांनी भरलेलं असतंय. हा. मग असं बोलतात की जर आपण बोलतो ना सुरुवात जर गोड केली तर शेवट पण गोड होतो. हा. म्हणून हा साखरेचा गोड हार बांधला जातो. ओके. आपण हे सगळं आता रेडी करून घेतलंय. आता नेक्स्ट आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपला तो धातूचा तांबे आहे म्हणजे तांब्याचा जो तांबे आहे तो आपण याच्यावरती उलटा ठेवणार. तर आता मी हे सगळं असं काठीला बांधून घेणार आहे. ओके. हा माझ्याकडे धागा आहे, हा रक्षा धागा आहे. नॉर्मल धागा बांधला तरी चालतो. आता होता माझ्याकडे म्हणून मी यानेच बांधतो. हा हे पकड जरा असं हे पकडलंस ना. मग आता मी हे बांधून घेते. तर आता आपली गुढी ऑलमोस्ट रेडी होत आलेली आहे आणि शेवटचं काम बाकी राहिलंय. रश्मीने आता तांब्या घेतलाय आणि ह्याच्यावर मी आता हिंदू संस्कृतीचं आपलं प्रतीक, शुभ प्रतीक हे स्वस्तिक काढते. कलश आहे, हा तांबे आहे ना असं पण प्रतीक होतंय की जसं मंदिरावर कलश असतंय असं हा कलश म्हणून पण मानला जातो. कलश आहे ना तो मी आता ह्याच्यामध्ये असा उलटा टाकणार आहे. उलटा का लावायचा? उलटा ठेवणार म्हणजे आता बघ आता मी हा उलटा घातला ना की आता ह्याचं तोंड आहे
हा. तो खाली जमिनीकडे येते बरोबर. हा. तर जमिनीकडे आल्यामुळे सगळी जी ऊर्जा आहे ती जमिनीच्या दिशेकडे जाते, जमिनीच्या दिशेने. हो. आणि त्याच्यानंतर ती आपल्या घरात प्रवेश करते किंवा आपल्याला सगळ्यांना भेटते. ठीक आहे. ओके. तर आता बघ, आता वारा आला की याच्यामध्ये घुसेल बरोबर. हा. घुसला, याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला आहे, हा. आपला आंब्याचा टाळ आहे, त्याच्यामुळे सगळं जो पवित्र लहरी आहेत ते हा. आपल्या जमिनीकडे जातात बरोबर. आणि त्याच्यानुसार ते आपल्या घरात प्रवेश करतात. ओके. तर हे त्याच्या मागचं रिझन आहे. ठीक आहे. तर ही आता ऑलमोस्ट आपली सगळी रेडी झाली आहे. तर आपल्याला आता ती उभारायची आहे पाटावरती. गुढी उभारण्यासाठी आपण इकडे चौरंग उभा करतोय. हा बेस झाला आपला, त्याच्यावर एक वस्त्र ठेवलाय. वस्त्र आता मी काढणार आहे स्वस्तिक तांदळाचं. स्वस्तिक काढलं, आता फक्त इथं हळदी कुंकू. तर गुढी उभारायची संपूर्ण पूर्वतयारी झालेली आहे. आता गुढी उभारून घेऊया. चला आता आप्पांना गुढी उभारायचा मान यंदाचा आप्पा गुढी उभारतायत. तर मित्रांनो गुढी उभारून झालेली आहे. आता गुढीची पूजा करायची आहे आणि तो मान आपला आहे, करून घेऊया. चला. तर चला, अशा प्रकारे आपली गुढी उभारून त्याची पूजा पण झालेली आहे. आणि आता थोड्या वेळात आपण याला नैवेद्य दाखवणार आहोत. तर नैवेद्यामध्ये रश्मीने काय काय गोडधोड केलंय ते सुद्धा आपण बघणार आहोत. नैवेद्य रेडी झालाय. रश्मीने ताट पण सजवलाय. चला तुम्हाला ताट दाखवतो. इकडे आहेत समोरच आपला भात, त्याच्यानंतर त्याच्यावर डाळ, इकडे आहे भाजी, त्याच्यानंतर ही कोथिंबीर वडी, त्यानंतर आहे श्रीखंड, बाजूला आल्यावर आपल्याला बघायला वाटतं एक आंब्याची काप, त्याच्यानंतर कोशिंबीर, पापड आणि पुरी. असा हा मस्तपैकी नैवेद्य रेडी झालेला आहे. तर चला आता आपण घेऊन आपल्या गुढीला दाखवूया. अशा प्रकारे आपला नैवेद्य देऊन झालाय. आता आपली बारी आहे हेच गोडधोड खायची. चला. असं संपूर्ण ताट सजून आलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. मी आता फटाफट जेवून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. पाणी सुटलंय, कुठून सुरुवात करू असं झालंय मला. बाबा बाबा. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण गुढी उतरवणार आहोत. आप्पा आधी पूजा करतील हळदी कुंकवानी आणि नारळ फोडतील आणि मग आपण गुढी उतरवूया. एक नंबर आप्पा यार, एका याच्यात फोडलात. खतरनाक पावर आहे. चला आता उतरवूया गुढी. कसली भारी दिसते बघा गुढी. आता बघा, आता एकदम कडक. तर चला गुढी उतरायला सुरुवात केली आहे. रश्मी मॅडमने पुढाकार घेतला यावेळी. ओके. आप्पा हेल्प करा त्याची. तांब्या नाही पडून द्यायचा. बघू काय स्किल आहे तुमची. तर चला मित्रांनो गुढी उतरवून झालेली आहे आणि हा व्हिडिओ पण आपण इकडेच एंड करूया. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी.